नमस्कार मंडळी, मी भूषण कुलकर्णी. विश्वमंगल मराठी फाउंडेशन या संस्थेच्या उद्योजकता विकास या विभागाचा मी प्रमुख आहे. विश्वमंगल मराठी फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही महाराष्ट्रामध्ये एक उद्योजकता विकास याची चळवळ राबवत आहोत. म्हणजे आम्ही आता नक्की काय करत आहोत तर याबद्दल थोडंसं विस्तृत बोलण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रीयन माणूस, मराठी माणूस हा उद्योजकतेमध्ये किंवा व्यवसायामध्ये मागे पडतोय किंवा मागे आहे आणि आपली आपली नोकरी बरी ह्या विचारांनीच आपण महाराष्ट्रीयन माणूस आत्तापर्यंत वाटचाल करत आलो आहे. पण आता काळ बदलला आहे. आता आपण बघतोय अनेक महाराष्ट्रीयन माणसं देशात, विदेशात, परदेशात प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जो आहे ते सगळीकडे उमटवत आहेत. आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये देखील ही चळवळ जी आहे उद्योजकतेची ही आपल्याला घेऊन जायची आहे. तर विश्वमंगल मराठी फाउंडेशन ह्या बाबतीमध्ये काय करणार आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 30 ते 50 अशा वेगवेगळ्या उद्योजकांचा एक गट, म्हणजे आता एक गाव असेल, उदाहरणार्थ पंढरपूर गाव आहे, इथे आम्ही ऑलरेडी एक फोरम चालू केला आहे. फोरम म्हणजे काय तर 30 ते 50 वेगवेगळे व्यवसाय असणारे व्यावसायिक दर आठवड्याला एका ठिकाणी एकत्र येतात, एकमेकांचे प्रॉडक्ट समजून घेतात, एकमेकांचा व्यवसाय समजून घेतात आणि आपापल्या परीने प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो. याच्यामध्ये होतंय काय तर समजा मी एक फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो, माझा एक फूडचा प्रॉडक्ट आहे, तर ह्याचं मार्केटिंग हे मला आज 30 ते 50 लोक माझ्या ग्रुपमधले करणार आहेत. तर हा एक मला मोठा मार्केटिंगचा सपोर्ट मिळतो. दुसरी गोष्ट, माझ्या ग्रुपमध्ये चार्टर अकाउंटंट आहेत, वकील आहेत, कर सल्लागार आहेत. तर मला व्यवसायामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणींसाठी माझा एक स्वतःचा असा ग्रुप आहे, तो काम करतो. ह्याचंच थोडक्यात सांगायचं म्हणजे ही एकजूट आहे. व्यवसायामध्ये एकत्र येऊन आपण एकत्र सगळ्यांचा व्यवसाय वाढवायचा हा मुख्य उद्देश या फोरमचा आहे. आता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारणपणे पहिल्या वर्षी 400 फोरम करणार आहोत. आता आपण विचार करा, 400 फोरम गुणिले 40 लोक, याचा अर्थ 16,000 उद्योजक या माध्यमातून एकमेकांशी जुडणार आहे. या सगळ्या उद्योजकांचं एकत्रीकरण आम्ही एका ॲपद्वारे करणार आहोत. तर आपल्याला आता समजा मी एक पंढरपूरमधला उद्योजक आहे तर मला पूर्ण महाराष्ट्रातल्या 16,000 उद्योजकांशी संपर्क साधण्याचं व्यासपीठ मला इथून मिळणार आहे. दुसरी गोष्ट, लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल हे आपल्या ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे. ह्यामार्फत आज परदेशात देखील, उदाहरणार्थ दुबई, मॉरिशस, UK, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणी देखील विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या बिझनेस फोरमची शाखा तिथले मराठी लोक उघडत आहेत. त्यांचा उद्देश काय आहे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण जे हे फोरम तयार करत आहोत यांचं संपूर्ण मेंटॉरिंग करणं, यांना लागणारं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी याबद्दल मार्गदर्शन करणं, एक्सपोर्ट मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करणं, हे सगळे गोष्टी हे परदेशातील फोरम करणार आहेत. त्याचबरोबर या फोरममध्ये सामील होण्यात अजून एक आपला फायदा होणार आहे, ते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. फोरम याच्यासाठी तज्ज्ञ लोकांची एक समिती करत आहेत, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विविध विषयातले तज्ज्ञ लोक सामील होणार आहेत आणि ह्या लोकांचं प्रत्यक्ष 1-to-1 मार्गदर्शन आपल्याला या फोरमच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबरीने फोरम काय करत आहे तर फोरम विविध देशांमध्ये व्यावसायिक अभ्यास दौरे देखील अरेंज करणार आहे. जसं की आता पहिला ह्या योजनेमध्ये पहिला जो आम्ही दौरा आता आखलेला आहे हा दुबई आणि ओमान या देशामध्ये आखलेला आहे. साधारणपणे 50 ते 100 व्यावसायिकांचा एक गट आम्ही दुबई आणि ओमान येथे घेऊन जाणार आहोत. हा का घेऊन जाणार आहोत तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तिथे कोणत्या संधी आहेत हे आम्ही त्या निमित्ताने ह्या सगळ्या लोकांना दाखवून देणार आहोत किंवा त्याबद्दल प्रयत्न करणार आहोत.
पर हे कोण करणार आहेत? तर आपलीच भावंड जी आज दुबई ओमानमध्ये जाऊन स्थायिक झालेली आहेत, ते कुठे मोठी झालेली आहेत, एका उंचीवर झालेली आहेत. त्यांनी आपल्याला मदतीचा हात दिलाय की तुम्ही इथे या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणजे काय की थोडक्यात विश्वमंगल मराठी फाउंडेशनचा हा जो बिझनेस फोरम ग्रुप आहे, हा एक ब्रिजचं काम करणार आहे. विविध तज्ज्ञ, परदेशातील यशस्वी व्यावसायिक आणि आपल्या ग्रामीण भागातले उद्योजक, नवउद्योजक असतील, जुने उद्योजक असतील किंवा सगळ्या उद्योजकांचं एक मोठ बांधून याच्यामध्ये ब्रिज बनण्याचं काम हे विश्वमंगल मराठी फाउंडेशन हे करणार आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या उद्योजकांना आव्हान आहे की आपण ह्या फोरम्समध्ये सहभागी होऊन आपल्याला जेवढा काही लाभ ह्याच्यातून घेता येईल तेवढा घ्यावा आणि ह्या चळवळीमध्ये सामील व्हावं. असं आहे ना की ज्योत से ज्योत जगाते चलो. तर आज आपण ही उद्योजकतेची चळवळीची जी ज्योत लावतोय, ह्या ज्योतीची एक मोठी मशाल करायची आहे. तर मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपण या फोरममध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्ती आपल्या सर्वांगीण विकासाचा लाभ घ्यावा.